प्रत्येक बलात्कारानंतर मेणबत्त्या पेटवून आणि मोर्चे काढून आणि घोषणा देऊन काय बदलतंय? खरा बदल घडवायचा आहे तर आपल्याला कायदा बदलण्यावर आपण का लक्ष देत नाहीये? आणि असा कोणता कायदेशीर मार्ग आहे की ज्याच्यामुळे बलात्काराला 24 तासाच्या आत कठोर आणि तात्काळ शिक्षा मिळेल आणि भविष्यात अशी कोणाचीच हिंमत देखील होणार नाही असा गुन्हा करण्याची? अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना तात्काळ आदर्श शिक्षा दिली जायची आणि त्यामुळे समाज सुरक्षित राहिला. आज आपल्याला असा कायदा बदलण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील आणि ज्याच्यामुळे बलात्कारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा मिळेल? आपण पुन्हा आणि असा तो गुन्हेगार ज्याची परत गुन्हा करण्याची कधीच हिंमत होणार नाहीये. अरे खरी वेळ आता आवाज उठवण्याची नाहीये तर कायदा बदलण्यासाठी पावलं उचलण्याची. आणि आपण तोपर्यंत अन्याय संपणार नाही जोपर्यंत आपण एकत्र येणार नाहीत, असा कायदा बनवणार नाहीत, म्हणजे असा कायदा बनवण्यावरती काम करणार नाहीत ज्यामुळे गुन्हा करण्याआधीच गुन्हेगार हा घाबरला पाहिजे. लढा आवाजाचा नाहीये तर लढा बदलण्याचा आहे. खऱ्या अर्थानं शिवरायांनी न्यायासाठी तडजोड केली नाही आणि आपणही आता तडजोड करणार नाही असा कायदा घडवूया जो समाजाचं रक्षण करेल, अत्याचार करणाऱ्या छातीत भीती निर्माण करेल. आणि हाच तो काळ आहे की ज्याच्यासाठी न्यायासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. अरे आज जर आपण एकत्र आलो, कायदा बदलू शकलो तर असा एक दिवस उजडेल की हा गुन्हाही तयार होणार नाही आणि असे गुन्हेगार निर्माण होणार नाहीयेत. आणि म्हणून आता मला वाटतं की आता फक्त प्रतिक्रिया नकोय, आता कायदा बदलण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. आवाज द्या आणि लढ्यात सहभागी व्हा. आपण बोललो तरच न्याय मिळेल. प्लीज